नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. राजाराम मोहन रॉय, धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या थोर व्यक्तिमत्वांचे कार्य जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षामध्ये येतं की महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण या दृष्टिकोनातनं या महान व्यक्तींनी सतत प्रयत्न केले त्यांच्या कार्यकाळामध्ये. आणि याच दृष्टिकोनातनं जेव्हा लक्षामध्ये येतं आज 21व्या समानतेच्या युगामध्ये आपण काम करताना अनेक कार्यालयं, अनेक ऑफिसेसमध्ये स्त्री आणि पुरुष एकत्रितपणे काम करताना आपल्याला दिसतात. मग एखादं छोटंसं ऑफिस असू दे किंवा एखादी मल्टीनॅशनल कंपनी, एखाद्या छोट्या शहरामध्ये, एखाद्या मोठ्या शहरामध्ये किंवा छोट्या गावामध्ये कुठेही जा, आज वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या प्रोजेक्टवर स्त्री पुरुष एकत्रितपणे काम करत असतात. पण तरीसुद्धा ज्या समाजामध्ये मान्यवर आहेत, ज्या समाजामधला मान्यवर हे भाग आहेत, त्याच समाजामध्ये असणाऱ्या या वेगवेगळ्या ऑफिसेसमधून अचानकपणे लैंगिक अत्याचाराच्या घटना आपल्या कानावरती येतात. आणि मग अस्वस्थ होण्याच्या पुढे जाऊन एक विचार मनामध्ये येतो की ज्या समाजामधले राजाराम मोहन रॉय आहेत, महात्मा फुले आहेत, ही सगळी मंडळी थोर नेते आहेत, त्याच समाजाचा हा सुद्धा एक भाग आहे. आणि या समाजामध्ये अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर काय पुढे काय हा प्रश्न त्या सगळीकडे पडलेला दिसतो. मग ही घटना कुठे घडू शकते? एखाद्या छोट्या ऑफिसेसमध्येही घडते, मल्टीनॅशनल कंपनीत, गावात, शहरात, खेड्यात कुठेही घडते, वरिष्ठ कनिष्ठ सहकारी कोणाकडूनही घडते. एक वेळ अशी होती की लाजे खातर भिडे खातर याबाबत आवाज उठवायचा कसा असा प्रश्न होता. पण मात्र आज ही परिस्थिती बदललेली आहे. आज याविषयी दाद मागण्यासाठी अन्याय झालेली व्यक्ती ही ठामपणे पुढे येते आहे आणि तिच्या मदतीसाठी कायदा, व्यक्ती, संस्था या सुद्धा आहेत. याच अनुषंगाने विचार करताना मागच्या भागामध्ये लैंगिक छळ एक मानसिक विकृती याविषयी आपण बोललो होतो आणि याचा पुढचा टप्पा कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार याविषयी. मागच्या भागाप्रमाणेच या भागात सुद्धा ॲडव्होकेट रमा सरोदे आपल्याबरोबर आहेत आणि याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. ॲडव्होकेट रमा सरोदे यांच्याविषयी आपण जाणतोच, ते म्हणजे समाजाभिमुख वकिली हा त्यांच्या कामाचा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये समाज उपयोगी अशा वकिलांची फळी घडवण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे. त्याचबरोबर आपल्या व्यवसायाचा समाजाला जास्तीत जास्त उपयोग कसा होईल आणि जेव्हा अन्याय घडतो तेव्हा अन्यायाच्या पुढे काय हा जेव्हा प्रश्न उद्भवतो तेव्हा पुढे कायचं उत्तर शोधण्यासाठी कार्यशाळा, या विविध टप्प्यांमधल्या मार्गदर्शनपर व्याख्यानमाला अशा दृष्टिकोनातून त्यांचं सतत मार्गदर्शन सुरू असतं. आजच्या भागामध्ये ते आपल्याला खास करून कामाच्या ठिकाणी होणारे जे अत्याचार आहेत याविषयी मार्गदर्शन करतीलच. पण त्याचबरोबर मंडळी आज आहे 30 जानेवारी. 30 जानेवारी हा महात्मा गांधींचा पुण्यतिथी आहे आणि हा दिवस जो आहे तो आपण हुतात्मा दिन म्हणून पाळतो. जेव्हा एक व्यक्ती जी आहे ती आपल्या विचारधारेतून सगळीकडे पोचते, ती फक्त देशापुरतीच मर्यादित राहत नाही, त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विचारांनी सगळ्यांना बदलवायची क्षमता यांच्या विचारांमध्ये आहे. त्यांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करूया. त्यांना नमस्कार म्हणून ही ध्वनिचित्रफीत आपण चटकन बघूया. वैष्णव जन तो तेणे परी है, पीर पराई न जाने है. 30 जानेवारी
राष्ट्रीय पातळीवरती आपण हुतात्मा दिन म्हणून पाळतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आजचा अहिंसा दिवस. विचारांनी सगळं जग बदलवून टाकण्याची क्षमता असलेलं हे व्यक्तिमत्व, मनपूर्वक अभिनंदन या व्यक्तिमत्वाला. आणि आजच्या दृष्टिकोनातनं आजच्या समाजामध्ये काय घडतंय याकडे दृष्टिक्षेप टाकणारा आजचा विषय आहे, तो म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार. आणि ॲडव्होकेट रमा सरोदे याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आणि आजच्या भागामध्ये आपला सहभागही तितकाच मोलाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. दूरध्वनी क्रमांक आहे 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण याविषयी बोलतो तेव्हा मागच्या भागामध्ये सुद्धा आपण लैंगिक शोषण हा मुद्दा स्पष्ट केला होता. त्याच विषयाच्या अनुषंगाने थोडंसं पुढे जात तुम्हाला याविषयी काय सांगायचं? मागच्या वेळेला जसं आपण म्हटलं की लैंगिक शोषण हा वेगवेगळ्या पातळीवरती होत असतो. अगदी. तो कुटुंबात होत असतो, चार भिंतींच्या आतमध्ये होत असतो, तर तो चार भिंतींच्या बाहेर पण होत असतो. तो शाब्दिक असतो, तो कधी कधी अश्लील चित्र दाखवून असतो, काहीतरी अश्लील हावभाव करून असतो. आणि प्रत्येक वयोगटातल्या विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना ते अनुभवतायत असे उदाहरण आपल्या समोर आलेले आहेत. त्यामुळे लैंगिक छळ अगदी छेडछाडीपासून ते बलात्कारापर्यंत असं त्याची खूप मोठी रेंज आहे. जेव्हा आपण म्हणतो, तुम्ही आता छान शब्द वापरला तो, म्हणजे याची रेंज खूप मोठी आहे. मग रेंज खूप मोठी आहे असं म्हणताना मुद्दा असा येतो की याची सुरुवात जी आहे ती अगदी क्षुल्लक गोष्टीपासून होते आणि जेव्हा टोकाचं होतं त्यावेळी आवाज उठवावं किंवा त्याविषयी बोलावं असं येतं. मग जेव्हा सुरुवात होते त्या क्षणी ह्या गोष्टी थांबवायला हव्यात, नाही का? निश्चितच, पण बरेचदा ते होत नाही. कारण का जेव्हा आपण लैंगिक छळाबद्दल बोलतो तर त्याच्याबद्दल बोलण्याची मानसिकता एकतर नाहीये आणि दुसरं एक दडपण येतं, भीती वाटत असते की मी जर लैंगिक छळाबद्दल बोलले तर माझ्याबद्दल लोक काय विचार करतील, समाज माझ्याकडे कोणत्या नजरेतून बघेल, माझ्या चारित्र्याबद्दलचे प्रश्न उपस्थित करतील का. आणि या सगळ्या भीतीपोटी बरेचदा महिला बोलत नाहीत. आणि मुलांचं बोलायचं झालं तर त्यांना माहितीच नसतं की हे लैंगिक छळ आहेत आणि ते कोणाकडे मोकळे होणार, असं कुठलं वातावरण आपण त्यांच्यासाठी तयार करतो ना. घरचं वातावरण बरेचदा मोकळं आणि शाळेतलंही नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अंडर द कार्पेट घालायचा जो प्रयत्न सतत करत असतो. तर आता ते थांबून आपण वेगळा विचार करणं आणि ह्याच्याबद्दल बोलणं म्हणजे आपण ते थांबवू शकू. तर हे खूप गरजेचं आहे. जेव्हा कामाच्या ठिकाणी होणारं शोषण जे आहे ते नेमकं कसं होत असतं आणि कामाच्या ठिकाणी होणारं शोषण ह्याची कारण मीमांसा जेव्हा आपण करायला बसतो तेव्हा काय असू शकतात कारणं? अनेक कारणं आहेत, पण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये राहत असताना आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा एक खूप मोठा पगडा आणि प्रभाव सगळ्यांवरती असताना, मग स्त्री असेल किंवा पुरुष असतील, दोघांवरती तो पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आहे. तर मुळात स्त्रीला जे दुय्यम स्थान आहे तर त्याच्यामुळे असं वाटत असतं की हे एवढंसं काय चलता है, तो जो चलता है ॲटिट्यूड आहे तर तो अगदी आपण ज्याला म्हणतो की लहान सहान गोष्ट आहे, पण ती त्या व्यक्तीला कुठेतरी मानसिकरित्या त्रास देणारी आणि असं ट्रॉमॅटिक अशी ती असते. तिथपासून ते अगदी मोठमोठे गुन्हे होण्यापर्यंत ह्या घटना होत राहतात. समानतेचा अधिकार आहे, तो कायदेशीर आहे, तो पुस्तकात आहे, तो मूलभूत हक्क म्हणून आहे. पण समाजात वावरत असताना मात्र वास्तवात ती समानता आपल्याला दिसत नाही. आणि मला वाटतं की त्याच्यामुळेही असं वाटतं की अरे काय हरकत आहे, किंवा स्त्रीनी तर शोषित असलंच पाहिजे किंवा सहन केलंच पाहिजे आणि ती करेल, ती बोलणार नाही ह्याच्याबद्दल. हे गृहीत धरूनच मला वाटतं हे लैंगिक छळाचे प्रकार जे आहेत ते होत असतात आणि कामाच्या ठिकाणी तेच कारणं असतात होण्यामागे. जेव्हा असं म्हणतं की याविषयी वाचताना तुमच्याशी बोलताना एक लक्षामध्ये आलं की हा छळ कोणीही कोणाचाही केव्हाही करत असतं.
मग यामध्ये मोठमोठ्या कंपन्याही असतात आणि छोटी ऑफिसेस सुद्धा असतात. मग अशा वेळी ऑफिसेसमध्ये घडणाऱ्या घटना आणि त्यावरती होणाऱ्या प्रतिक्रिया याचं जेव्हा आपण सांगड घालायचा प्रयत्न करतो तेव्हा खरंच डोक्याला मुंग्या येतात असं म्हणायला पाहिजे. पण जेव्हा अशी घटना घडते यावेळी सर्वप्रथम काय कृती असावी? काय कृती असावीच्या आधी थोडंसं एक पार्श्वभूमी जी आहे ती अवश्य. मी सांगते की भवरी देवीची केस बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे. ती राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्याचं काम साथीण म्हणून करत होती आणि महिला बाल कल्याण विभागाबरोबर काम करत होती, म्हणजे सरकारी यंत्रणेबरोबर काम करत असताना तिने एक असाच बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला आणि ती दलित होती आणि ज्यांच्या घरी बालविवाह होत होता ते दलित नव्हते आणि म्हणून तिथून जो एक संघर्ष सुरू झाला की तिच्यावरती सामूहिक बलात्कार झाला. सामूहिक बलात्कार झाल्यानंतर तिने जेव्हा न्याय मागायचा प्रयत्न केला, ती घाबरली नाही. तिने न्याय मागायचा प्रयत्न केला तर त्यावेळेला मात्र तिला न्याय मिळाला नाही आणि म्हणून मग ही फक्त भवरी देवीची केस नाहीये. प्रत्येक महिला जी बाहेर पडते कामासाठी ती सुरक्षित आहेच असं नाही आणि म्हणून मग सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहितार्थ याचिका झाली आणि त्याच्यातून काही गाईडलाईन्स आपल्याला 97 साली मिळाल्या की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होतो पण त्याच्याबद्दलचा कायदा नाहीये आणि म्हणून ती जी गॅप निर्माण झालेली आहे ती कुठेतरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न त्या डिरेक्टिव्हजनी केला. 97 साली ते डिरेक्टिव्हज मिळाले जे विशाखा गाईडलाईन्स म्हणून ओळखले जातात आणि कायदा पारित झाला त्याच्याबद्दलचा तो 2013 मध्ये. तर त्यामुळे विशाखा गाईडलाईन मध्ये जे व्याख्या आहे लैंगिक छळ म्हणजे काय तीच व्याख्या आता 2013च्या कायद्यामध्ये घेतलेली आहे आणि मुळात लैंगिक छळाचे जे प्रकार आहेत की कुठले तरी अश्लील कमेंट करणं, नको असं वाटणारं असं वागणूक असणं, मग ते लेखी असेल, ते शाब्दिक असेल, ते हावभावातून असेल, तर असे वेगवेगळे उदाहरण आपण पाहू शकतो की मुद्दाम एखादी स्त्री जिथे बसते तिला ऐकू जाईल असं काहीतरी अश्लील जोक दोघांनी एकमेकांशी शेअर करणं, भलेही तो डिरेक्टली त्या महिलेशी नसेल, थेट त्या महिलेशी कम्युनिकेशन नसेल, ते बोलत नसतील थेट त्या महिलेशी, पण तरी त्यांना माहिती आहे की असं जर जेव्हा मी एक अश्लील जोक सांगतो तेव्हा त्या महिलेला ते ऐकू जाते आणि तिला ते कुठेतरी नकोसं वाटणारं आहे, तिला ते अनकम्फर्टेबल वाटणार आहे. तर ह्याही घटना ज्या सगळ्या आहेत त्या सेक्शुअल हॅरॅसमेंटच्याच आहेत किंवा लैंगिक छळाच्याच आहेत. त्यामुळे परत त्या एक व्याख्या ती जर बघितली तर त्याची व्याप्ती खूप आहे. भीतीदायक वातावरण ऑफिसमध्ये तयार करणं, मुद्दाम त्या व्यक्तीविरोधात एक होस्टाईल वातावरण तयार करणं किंवा ती काम करू शकणार नाही, तिच्या कामामध्ये अडथळे मुद्दाम आणणं, तर हा एक जेंडर बेस्ड जो बायस आहे तो दिसतो वागणुकीतून, तर तो कुठेतरी लैंगिक छळाच्या दिशेने जाणारा असतो आणि म्हणून ह्या कायद्यात विचार करत असताना खूप व्यापक अशी एक व्याख्या केलेली आहे. खरं, याविषयी आणखीन बोलूया. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तो तुमच्या परवानगीने घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार. बोला. नाशिकहून बोलतोय. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की कामाच्या ठिकाणी अनेक कार्यालयांमध्ये पुरुषांची अशी एक मानसिकता असते की स्पष्टपणे, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे लैंगिक सुखाची मागणी केली जाते, अशा घटनाही ऐकवत असतात. तर ही मानसिकता बदलण्यासाठी काय केलं जावं असं आपणास वैयक्तिकरित्या वाटतं? हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्यास ती बातम्यांच्या भीतीने कुणाला सांगत नाही आणि कुणाशी शेअर करायचं असाही प्रश्न असतो. त्यामुळे अशा घटना दबल्या जाण्याची सुद्धा एक भीती असते. तर यासंबंधी महिलांनी काय दक्षता घ्यावी? आणि तिसरा प्रश्न असा की अनेकदा लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत पुरावे नष्ट केले जातात किंवा ते नसतात देखील महिलेच्या हातामध्ये, मग महिला हतबल होते. तर आपण मार्गदर्शन करावं याबद्दल देखील. धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल त्यांना? त्यांचा पहिला मुद्दा जो होता की जेव्हा थेट मागणी केली जाते की ज्या गोष्टी नकोशा आहेत त्याविषयी सुद्धा बोललं जातं, यावेळी महिलेचा स्टँड काय असावा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण का हे सातत्याने होताना दिसतं. त्यामुळे एकतर मानसिकता बदलली पाहिजे.
दुसरं, आजकाल ऑफिसेसमध्ये अशा महिलांच्या पण डिमांड्स आहेत की जे बॉसचं केबिन असतं ते लाकडी नसून ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे, म्हणजे आतमध्ये काय चालू आहे हे कळतं. तर अशा सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत, म्हणजे त्याची टिप्पणी होते आणि नेमकं काय घडलंय हे कळतं. तर त्यामुळे असे वेगवेगळे उपाय जे आहेत ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण आपण पाहू शकतो. दुसरं, त्यांनी जे म्हटलं की त्या महिलेनी काय केलं पाहिजे, तर मला वाटतं जे ते करत नाहीत ते केलं पाहिजे की त्याच्याविषयी बोललं पाहिजे. अगदी. बरेचदा अशा प्रकरणांमध्ये त्यांना असं वाटतं की अरे माझ्याच बरोबर असं होतंय आणि मग मी जर बोलले तर मग ऑफिसमध्ये मला काम करणं असह्य होईल किंवा मी काम करू शकणार नाही, मला ऑकवर्डनेस येईल. पण माझा अनुभव असा आहे काम करत असताना या विषयाचा की अनेक लोकांना तो व्यक्ती एक त्रास देत असतो, पण सगळ्याच जणी गप्प बसतात आणि त्या सगळ्या असंघटित असतात आणि त्यामुळे आपण त्याचे गुन्हे जे आहेत, त्याची चूक जी आहे ती कुठेतरी आपण पाठीशी घालतोय. आणि म्हणून ज्या ज्या महिलांना हा त्रास होतो त्यांनी बोललं पाहिजे याविषयी आणि एकमेकांबरोबर शेअरिंग जे आहे ते निश्चितपणे झालं पाहिजे. कार्यक्रमामधला पुढचा फोन आलाय तो बघूया. किशोर नगरकर यांचा फोन आहे. नमस्कार. नमस्कार. बोला. माझ्या मते कामाच्या ठिकाणी ज्या मिसबिहेवियरच्या घटना घडतात त्यांना पुरुष जास्ती जबाबदार असतात. ते ज्या पोझिशनवर असतात त्या पोझिशनचा दुरुपयोग करतात. काही रेअर इन्सिडेंट्समध्ये, रेअर म्हणतोय मी, इन्सिडेंट्समध्ये स्त्रीच्या एन्करेजमेंटमुळे या घटना पण घडू शकतात. आपले काय मत आहे? बरं, धन्यवाद किशोरजी, तुमचा प्रश्न पोहोचलेला आहे. आजचा आपला सखी सह्याद्रीचा जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलत आहोत तो म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार, आणि याविषयी ॲडव्होकेट रमा सरोदे आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडून मार्गदर्शनासाठी आपण वेळापूर्वी मागच्या भागामध्येही सांगितलं होतं आणि आता पुन्हाही सांगूया की महिला ज्या संकटामध्ये सापडलेल्या आहेत त्यांच्यासाठी हेल्पलाईन क्रमांक आहे तो आहे 1091. महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक आहे 1091. 1091. अडचणीमध्ये असलेल्या महिलांनी, अडचणीमध्ये असलेल्या व्यक्तींनी आवर्जून या हेल्पलाईन क्रमांकाची मदत घ्यायला हवी. कार्यक्रमामध्ये फोन आलेला होता किशोर नगरकर यांचा आणि त्यांचं म्हणणं होतं की बऱ्याचदा महिलांकडून ऑफिसेसमध्ये, कचेऱ्यांमध्ये उद्युक्त केलं जातं. याविषयी काम करताना तुमचे अनुभव काय सांगतात? मला वाटतं की एनकरेजमेंट कशाला म्हणायचं आणि ती खरंच एनकरेजमेंट आहे का हे खूप व्यक्तिसापेक्ष आहे. त्याला असं खूप ऑब्जेक्टिव्हली बघता येत नाही आणि म्हणून आपण बरेचदा अर्थ कसे लावतो, त्याचं इंटरप्रिटेशन काय करतो ह्याच्याही वरती अवलंबून असतं. किंवा अपेक्षा अशी असते की बरेचदा आता जसं फॉर एक्झाम्पल IT कंपनीमध्ये क्लासमेट्स असतात आणि त्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमधनं ते सगळे एकाच ऑफिसमध्ये काम करायला लागतात आणि त्यांना वाटतं अरे गेले 4 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय तर ती तेवढी तर मैत्री आहेच, पण आपली एक पर्सनल स्पेस जी आपल्या भोवतीची असते ती आपण ठरवलेली असते आणि 4 वर्ष एकत्र आपण शिकलो म्हणून मग आता मी थोडी माझी जवळीक साधली तर काय हरकत आहे, तर तुला त्याचं ऑब्जेक्शन नसलं पाहिजे किंवा तू ह्याच्याशी इतकं मैत्रीपूर्वक वागतेस मग माझ्याशी का नाही, ही जी अपेक्षा असते ती मला वाटतं की प्रत्येकांबरोबर आपलं नातं जे वेगळं असतं आणि ती जर नाही म्हणते की ती जवळीक मला आवडत नाही, ही तुझ्या आणि माझ्यामधली स्पेस महत्त्वाची वाटते, तर मला वाटतं ते आपण स्वीकारलं पाहिजे. तिचा जो नाही आहे त्याचा अर्थ नाहीच आहे, त्याला हो मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू नये, मग ते एनकरेजमेंट वाटणार नाही. तो जर रिस्पेक्ट असेल एकमेकांसाठी आणि आपण ती पर्सनल स्पेस जी आहे ते आपण जर पाळली आणि आपण ती ओलांडली नाही तर मला वाटतं की असे लैंगिक छळाचे प्रकार होणार नाहीत. बरोबर आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आला तो म्हणजे जे घडतं आहे आणि ज्या कृती होत आहेत किंवा जे शाब्दिक पद्धतीने जे संभाषण होत आहे त्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीमध्ये विचारांची स्पष्टता असणंही आवश्यक आहे, म्हणजे हे अत्याचाराचे प्रकार थांबवता येतील. हो, बरोबरच आहे, ते असणं गरजेचंच आहे. कारण का जेव्हा मिसकम्युनिकेशन असतं आणि मी एका वेगळ्या अर्थाने बोलतीये किंवा बोलतोय आणि समोरचे व्यक्ती वेगळ्या अर्थाने घेत आहेत तर त्यावेळेला ते मिसकम्युनिकेशन होतं. पण ह्या कायद्याच्या अनुषंगाने जेव्हा आपल्याला लैंगिक छळ म्हणजे काय, तो झालाय की नाही हे जर तपासायचं असेल तर ते आपल्याला त्या महिलेच्याच तिला काय वाटलेलं आहे, तिला ते नकोसं वाटलेलं आहे का, आणि ती जर म्हणत असेल की हा मला लैंगिक
छळ वाटलेला आहे तर मग तो कुठेतरी डाऊटफुल आहे का, ती खोटं बोलतीये का, ते जेन्युइन आहे का, हे तपासण्याची गरज नसते. अच्छा. ते तिच्या दृष्टिकोनातूनच आपण समजून घेतलं पाहिजे. ते भले इतरांना ते वाटत असेल किंवा नाही, पण त्या व्यक्तीला वाटतंय, जी तक्रार करते तिला वाटतंय की हा लैंगिक छळ झालाय, तर तो तिच्याच दृष्टिकोनातून आपण समजून घेतला पाहिजे. कारण का ते खूप व्यक्तिसापेक्ष आहे, ते खूप सब्जेक्टिव्हिटी त्यामध्ये येते. बरोबर आहे. पुढचा फोन आलेला आहे. कल्पना बोलतायत नाशिकहून. नमस्कार कल्पना, बोला. कामाच्या ठिकाणी एखादी बाई दुसऱ्या बाईवर लैंगिक छळ करते तर कायद्यामध्ये ते कसं प्रूव्ह करता येईल? वेगळा प्रश्न आहे. काय सांगाल तुम्ही त्यांना? हा कायदा मूळतः जरी स्त्रियांसाठी असला तरी तक्रार करणारी ही स्त्री असू शकते, पण कोणाविरुद्ध तक्रार आपण करू शकतो तर त्यामध्ये मात्र कायद्यामध्ये प्रतिवादीची व्याख्या देत असताना असं कुठेही म्हटलं नाहीये की आपण पुरुषाविरोधातच तक्रार करू शकतो. जर स्त्रीनी जर लैंगिक छळ केला तर मग स्त्री विरुद्ध पण आपण करू शकतो. पण एकंदरीतच मानसिकता बघता आणि एकंदरीतच जो काही समाजात ह्या बाबतीतल्या घटना घडतायत, आपल्या समोर येत आहेत, तर त्यामध्ये पुरुषांकडनं हा छळ जास्ती होताना दिसतो. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की एक पुरुषप्रधान संस्कृतीचा जो पगडा आहे तर त्याच्याहीमुळे तसं होतं. पण स्त्रियांकडनं अजिबातच होत नाही ही शक्यता नाकारता येत नाही. आणि ती होत असेल तर ती तरतूद कायद्यामध्ये आहे की जे कोणी लैंगिक छळ करतं त्यांच्या विरुद्ध ही महिला तक्रार करू शकते, मग ते स्त्री असतील किंवा पुरुष असेल. म्हणजे कोणालाही या बाबतीमध्ये तक्रार करता येणं शक्य आहे. हो. मग जसं आपण बालकांविषयी बोललो किंवा महिलांविषयी बोलत आहोत तसं पुरुषांवरती सुद्धा हा अत्याचार घडत असतो आणि याविषयी सुद्धा दाद मागता येऊ शकते. पुरुषांबरोबर हे असे अत्याचार होताना आपण खूप कमी दिसतो. पण अपवादात्मक अशी एखादी कुठली जर घटना होत असेल तर ह्या कायद्याअंतर्गत दाद मागता येत नाही. कारण का ह्या कायद्यामध्ये खूप क्लिअरली डिफाईन केलेलं आहे की कोण तक्रार करू शकते, तर फक्त महिलाच करू शकतात. तर त्यामुळे हा कायदा फक्त महिलांसाठी आहे. पण बऱ्याच ऑफिसेसमध्ये एक वेगळी ग्रीव्हियन्स कमिटी असते की जिथे कामाच्या संदर्भातले इतर कुठल्याही तक्रारी असतील, मग त्या लैंगिक छळाच्याच असतील असं नाही, पण कुठल्याही तक्रारी असतील तर त्या तक्रारी घेऊन ग्रीव्हियन्स कमिटीकडे आपण जाऊ शकतो. आणि नसेल तर आपण ती ग्रीव्हियन्स कमिटी करू शकतो. पण ह्या कायद्यामध्ये मात्र ही तरतूद नाहीये. बरोबर. आता तुम्ही एक छान उल्लेख केला तो म्हणजे तक्रार करण्यासाठी स्थापन केलेली कमिटी. पण मुद्दा असा येतो की प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक आस्थापनामध्ये, प्रत्येक ठिकाणी ही कमिटी असते का? आणि ही कमिटी ही एम्प्लॉईजच्या दिशेने काम करू शकते का? आणि त्या संदर्भामध्ये काही नियम आहेत का, नियमावली काही आहे का? ह्या कायद्यामध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईची जी व्याख्या आहे आणि कामाचं ठिकाण म्हणजे काय याची जी व्याख्या आहे ती खूप व्यापक आहे. एम्प्लॉयर म्हणजे जे कोणी त्या कामाच्या ठिकाणीचे नियम करतायत किंवा कंट्रोल करतायत, जे नियंत्रण करतायत ती सगळी कामाचं हे, तर ते म्हणजे एम्प्लॉयर. आणि एम्प्लॉई म्हणजे जे कोणी कामाचा संबंध येणारी व्यक्ती आहे. मग ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतील, ते नुसतं त्या ऑफिसला काहीतरी कामासंदर्भात व्हिजिट करणारे असतील, किंवा ते पगारी असतील, किंवा ते असंघटित क्षेत्रातले असतील, अगदी आपल्या घरात काम करणारे घर कामगार किंवा बाई, तर ते पण आपलं घर हे त्यांच्यासाठी कामाचं ठिकाण आहे. इतकी व्यापक अशी व्याख्या या कायद्याने केलेत. मग ते पगारी असेल नसेल, व्हॉलेंटियर्स असतील, इंटर्न असतील, हे सगळेजण त्यांचा समावेश या व्याख्यामध्ये केलाय. आणि कामाचं ठिकाण हे कुठलंही म्हणजे सरकारी असेल, निमसरकारी असेल, प्रायव्हेट असेल, शाळा असतील, कॉलेजेस असतील, हॉस्पिटल्स असेल, हे सगळे कामाचे ठिकाण आहेत. अगदी कामासाठी जेव्हा आपण प्रवास करतो तर तो प्रवास पण सुरक्षित असला पाहिजे असं ह्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. बरोबर आहे. पुढचा फोन आलेला आहे. मंजुळा बोलतायत बेळगावहून. नमस्कार मंजुळा, बोला. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की प्रत्येक कन्सर्न मध्ये म्हणजे मग प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल त्याच्यात वुमन सेल आहेत याची खबरदारी घेतली जाते का? आणि दुसरं असं की एखाद्या व्यक्तीने म्हणजे स्त्रीने लैंगिक शोषणाबद्दल आवाज उठवला तर त्याच्या म्हणजे तुमचं गाईडलाईन्स काय सांगतंय की त्याच्यानंतर तिच्या कामावर म्हणजे शी विल नॉट बी ओमिटेड फ्रॉम द डिस्ट्रिक्ट म्हणजे तिला काढून टाकलं जाणार नाही आणि तिच्यावर नंतर तिचा मानसिक त्रास होणार नाही, त्याच्याबद्दल गाईडलाईन्स काय म्हणताय? धन्यवाद.
सुप्रीम कोर्टाची मार्गदर्शक तत्वप्रणाली जी आहे ती या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शनपर ठरेल? हो, आता कायद्यात पण असं म्हटलेलं आहे की एकतर जिथे 10 पेक्षा जास्ती लोक काम करतायत, मग ते पुरुष असतील किंवा स्त्री असतील, तिकडे एक अंतर्गत कंप्लेंट्स कमिटी, इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ही स्थापन झाली पाहिजे. आणि जिथे 10 पेक्षा कमी लोक आहेत तर त्यांच्यासाठी जिल्हा पातळीवरती एक लोकल कंप्लेंट्स कमिटी ही स्थापन झाली पाहिजे, जे जिल्हाधिकारीच्या अंडर येते. तर इंटरनल कंप्लेंट्स कमिटी मधले जे अध्यक्ष पद असेल तर ते एका महिलेकडे असलं पाहिजे, जी अशा पोझिशनवरती आहे की काहीतरी निर्णय घेऊ शकेल. त्यामध्ये अजून 2 व्यक्ती एम्प्लॉई म्हणून जे आहेत ते येऊ शकतात, म्हणजे इकडे एम्प्लॉईचं रिप्रेझेंटेशन पण होतं. आणि बाहेरचा एक व्यक्ती जे कुठल्या तरी एनजीओ बरोबर काम करतायत किंवा वकील आहेत किंवा सोशल वर्कर आहेत आणि महिलांच्या प्रश्नांवरती काम करण्याचा अनुभव आहे, म्हणजे एक तटस्थपणा त्या कमिटीला येतो. तर अशी ही कमिटी नेमली असली पाहिजे आणि ती शक्यतोवर लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे, म्हणजे कोणाला वाटणार नाही की मॅनेजमेंटनी काहीतरी बायस करून त्या कमिटीला नेमलेलं आहे. मग जेव्हा त्या स्त्रीला तक्रार करायची असते तर तिला ती लेखी तक्रार ह्या कमिटीकडे द्यावी लागते. आणि ती जर ती लेखी तक्रार करू शकत नसेल, काही शारीरिक अपंगत्व असेल किंवा मानसिक अपंगत्व असेल किंवा मृत्यू झाला असेल म्हणून ती येऊ शकत नाहीये कमिटीसमोर, तर अशा वेळेला तिच्या वतीने दुसरे कोणीतरी तिचे वारसदार असतील किंवा तिचे ऑफिसमधलं कोणी कलिग असेल किंवा महिला आयोगाचे कोणीतरी सदस्य असतील, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली असेल तर ते असे कोणीही कंप्लेंट करू शकतात. पण ती लेखी असली पाहिजे, कारण का या कमिटीला सिव्हिल कोर्टाचे, दिवाणी कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे कंप्लेंट आल्यानंतर ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्यांना त्याची एक प्रत दिली पाहिजे आणि त्यांना त्यांच्याहीकडनं उत्तर घेणं अपेक्षित आहे. आता ह्यामध्ये जर त्या महिलेला त्या संवाद साधून नेगोशिएट करून जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्याचीही तरतूद आहे. पण तरतूद ह्याचा अर्थ जो लावत असतो आपण की तिथे कुठेतरी ती नेगोशिएट करते, ती कन्सिलिएशन करते, तर ते मात्र अधिकार केंद्रीय असलं पाहिजे. तिथे असं म्हणता कामा नाही की तू आता ती तक्रार मागे घे आणि मग आपण हे प्रकरण मिटवू, अशा पद्धतीने आपल्याला मिटवायचं नाहीये. पण तिचा जो हक्क आहे, तिला जो त्रास सहन करावा लागलेला आहे, तर त्याच्याबद्दल काहीतरी रेमेडी देत, रिड्रेसल करत ते कन्सिलिएशन झालं पाहिजे. पण ती जर कन्सिलिएशनसाठी तयार नसेल तर मात्र ती पूर्ण कोर्टासमोर कशी एन्क्वायरी होते किंवा एक दिवाणी कोर्ट कसं चालतं, तर तशी एन्क्वायरी इथे झाली पाहिजे. आणि एन्क्वायरी करत असताना जे सदस्य असतात कमिटीचे, त्यांनी कुठलेही बायसेस न ठेवता एक विक्टिम्स पर्स्पेक्टिव्ह किंवा तो जो दृष्टिकोन आहे, त्या महिलेला काय त्रास झालेला आहे तिच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहायला पाहिजे. पण हे पाहत असताना जे प्रतिवादी आहेत त्यांनाही एक फेअर रिप्रेझेंटेशनचा चान्स दिला पाहिजे. पण ते रिप्रेझेंटेशन त्या दोघांनी स्वतःनीच करायचे, इथे वकील येऊन चालत नाहीत. हे खूप स्पष्ट आहे की कमिटी समोर वकिलांनी रिप्रेझेंटेशन कोणतंही करता कामा नये. मग जेव्हा असा मुद्दा येतो तेव्हा त्यांनी आता असं म्हटलं जसं की त्या महिलेला मानसिकदृष्ट्या त्या आस्थापनाकडून मानसिकदृष्ट्या कशा पद्धतीने पाठबळ दिलं जाऊ शकतं, किंवा यामध्ये दुसरंही टोक दिसतं की जेव्हा अशा घटना ऑफिसेसमध्ये घडतात तेव्हा चटकन होणारी रिॲक्शन म्हणजे की ती महिला असं असं घडतंय म्हणून HR डिपार्टमेंटला सांगते आणि पुढे ती पटकन रेझिग्नेशन देऊन निघून जाते. बरोबर आहे. तिचं राजीनामा पत्र हे सहकार्यानं दिसतं, पण घटना काय झाली, नेमकं तथ्य काय आहे याचा कोणी विचार करत नाही आणि या गोष्टी समोर येत नाहीत. हे खूप अगदी हे असंच घडताना दिसतं. त्याची 2 कारणं आहेत. कारण का ह्याच्याबद्दलचं एकतर प्रबोधन होताना दिसत नाही आणि ह्या कायद्यामध्ये फक्त अशी घटना झाल्यावरती काहीतरी तरतूद असल्या पाहिजेत आणि रेमेडी असलं पाहिजे असं म्हटलेलं नाहीये. ह्या कायद्याच्या नावातच प्रिव्हेन्शन हा शब्द आहे. त्यामुळे ह्या घटना होण्यापासूनच कसं टाळता येईल त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, एकतर तिथे आपण कमी पडतो आणि ते प्रयत्न जास्ती झाले पाहिजेत. दुसरं, ह्या कायद्यात असं म्हटलेलं आहे की एन्क्वायरीसाठी जो वेळ आहे तो 90 दिवसाचा आहे. तर त्या 90 दिवसामध्ये त्या महिलेला तरी जर सुरक्षित वाटत नसेल तर तिला काहीतरी तात्पुरते आदेश मिळू शकतात आणि तात्पुरत्या तिला काहीतरी रेमेडीज मिळू शकतं. मग भले तिचं किंवा प्रतिवादीचे कुठल्या तरी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर असेल किंवा ते एकमेकासमोर येणार नाही हे पाहणं, किंवा जर प्रतिवादीला ती रिपोर्ट करत असेल तर ते रिपोर्टिंग थांबवणं, म्हणजे मग कुठले बायसेस येणार नाहीत. इतकंच नाही तर तिला 3 महिन्यापर्यंत
पगारी रजा अच्छा. इतर तिच्या सगळ्या रजेंच्या व्यतिरिक्त ही मिळू शकते. हे एन्क्वायरीच्या दरम्यान, ज्याला आम्ही इंटरिम रिलीफ म्हणतो किंवा तात्पुरते रिलीफ जे आहे ते म्हणतो. आणि मग एन्क्वायरी झाल्यानंतर लैंगिक छळ झालाय की नाही हे ठरल्यानंतर जर झाला असेल लैंगिक छळ तर मग परत रेकमेंडेशन्स ही कमिटी देऊ शकते. काही ऑफिसेसमध्ये त्यांनी ऑलरेडी नियम केलेले आहेत, सर्व्हिस रूल्स केलेले असतात. ठीक आहे. आणि ते सर्व्हिस रूल जरी आपण त्याचं पालन केलं आणि सर्व्हिस रूल प्रमाणे जरी आपण रेमेडी शोधल्या तरीही चालतं. पण जिथे सर्व्हिस रूल्स नाही आहेत तिथे मग आपल्याला तिला सुरक्षित वाटेल ह्यासाठी काय रेमेडी असू शकते याचा विचार तिच्याशीच बोलून आपल्याला ठरवून त्या कमिटीने निर्णय घ्यावा लागेल. बरोबर. यामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार होताना मॅडम एक गोष्ट सतत मनामध्ये येते की या सगळ्यामध्ये पारदर्शी वृत्ती जी आहे ती सगळ्यांमध्ये असणं आवश्यक आहे. मग यामध्ये आस्थापनाची भूमिका मोलाची ठरते. याविषयी मी आणखीन जाणून घेते, पण पुढचा फोन आलेला आहे. राजेश बोलू इच्छितात आपल्याशी. नमस्कार राजेश. सोलापूरहून फोन आहे. राजेश जाधव बोला. हा हॅलो, नमस्कार सरोज मॅडम. माझा प्रश्न असा आहे की मॅडम, ज्यांचं लैंगिक शोषण होतं तो सरासरी स्त्रियांचा वयोगट हा 40च्या आतला असतो. बरं, ठीक आहे. धन्यवाद राजेशजी. तुमच्या लैंगिक शोषण केलं जातं तो वयोगट सरासरी पुरुषांचा 40च्या पुढचा असतो. बर, सलग प्रश्न विचारा राजेशजी. तुमचा आवाज पोचत नाहीये आमच्यापर्यंत. याला जबाबदार पुरुषाची मानसिकता की पुरुष प्रधान संस्कृती, तुमचं काय मत आहे? बरं, धन्यवाद राजेशजी. आजचा आपला विषय आहे कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण आणि ॲडव्होकेट रमा सरोदे या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करतात. राजेश यांचा फोन होता आणि त्यांनी म्हटलं होतं की ठराविक वयोगटामध्ये अशी मानसिकता पुरुषांच्या बाबतीत दिसते का? तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करता म्हणून तुमचा अनुभव काय आहे वेगवेगळ्या केसेस बघताना? नाही, अशी कुठलीही वयोमर्यादा नसते. अगदी खूप वयस्कर स्त्रीचं पण लैंगिक शोषण आम्ही होताना पाहतो आणि पुरुषांमध्ये पण तेच आहे की असे कुठले पर्टिक्युलर एका वयाचे पुरुषच करतात असं काही नाहीये. त्यांनी जे मानसिकतेबद्दल सांगितलं तर हो, पुरुषप्रधान संस्कृतीमुळेच ही मानसिकता झालेली आहे. त्यामुळे त्याला आपण कारणीभूत म्हणजे ती मानसिकता आणि पुरुषप्रधान संस्कृती हे दोन्ही कारणीभूत आहेत. बरोबर आहे. जेव्हा आपण म्हणतो की मगाशी म्हणत होतो की कचेऱ्यांमध्ये याविषयी बोलताना पारदर्शी हवी आणि यामध्ये ऑफिसर्सची भूमिका सुद्धा ओपन हवी, डिपार्टमेंटची भूमिका ओपन हवी आणि सहकाऱ्यांची भूमिकाही मोलाची आहे. जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळी पुढची पावलं काय असली पाहिजेत जेणेकरून ज्याच्यावर अन्याय झालेला आहे ती व्यक्ती आणि जो दोषी साबित कदाचित होऊ शकेल अशी व्यक्ती या दोघांच्या बाबतीमध्ये या वरिष्ठ, कनिष्ठ आणि सहकारी या तिघांचाही कशा पद्धतीने दृष्टिकोन हवा? एकतर ह्या कायद्यामध्ये एम्प्लॉयरचे काय कर्तव्य आहेत याच्याबद्दल खूप स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की कामाच्या ठिकाण हे सुरक्षित असलंच पाहिजे आणि ते सुरक्षित करण्याची जी जबाबदारी आहे ती त्या एम्प्लॉयरची आहे. मग ती कमिटी स्थापन करणं, त्या कमिटीसाठी एक बजेट असणं, त्या कमिटीच्या मीटिंग्स वेळेवर होत आहेत ना हे पाहणं, ज्यांना कमिटीसमोर साक्षीदार म्हणून बोलवलं जातंय किंवा कमिटीसमोर प्रतिवादी म्हणून बोलवलं जातंय तर त्यांना ती वेळ उपलब्ध करून देणं म्हणजे मग त्या कमिटी समोर जातील. जे कमिटीवरती काम करणारी लोक आहेत तर त्यांना त्यांच्या कामातून त्या वेळेसाठी मोकळा वेळ असणं आणि त्यांनी त्या कमिटीची एक प्रायोरिटी समजून काम करणं. तर अनेक अशा जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या एम्प्लॉयरवर टाकलेल्या आहेत. ठिकठिकाणी असे फलक लागले पाहिजेत जे सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय, कोण तक्रार करू शकतं आणि कोणाकडे तक्रार करायची इतकं जरी लिहून फलक सगळीकडे वेगवेगळ्या भाषेतून लोकांना समजेल ह्या भाषेत लावले तर ही पण जबाबदारी ह्या कायद्यांनी एम्प्लॉयरवर टाकलेली आहे. इतर लोक मला वाटतं की त्या ऑफिसचे कान आणि डोळे होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे माझ्याबरोबर जोपर्यंत हे असं काही होत नाहीये तोपर्यंत मला काही बोलायची गरज नाहीये. ही जी आपली एक मानसिकता असते, आता मला वाटतं ती मानसिकता थोडी बदलली पाहिजे की माझ्याबरोबर हे कधी होईल हे मला माहिती नाही म्हणून आज मी जर पाहतीये की दुसऱ्या कोणाबरोबर तरी होतंय आणि कदाचित ती बोलायला घाबरतीये आणि कदाचित ती मोकळेपणाने बोलू शकत नाहीये तर मला वाटतं प्रत्येक कामाच्या ठिकाणाच्या ही एक जबाबदारी आहे की प्रत्येकांची ती जबाबदारी आहे की ती मोकळीक कशी निर्माण होईल.
आपण ती बोलण्याची स्पेस कशी निर्माण करू, त्याच्यासाठी मग प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय असू शकतात. जसं काही कंपनीजनी ऍप्स तयार केलेत की ते SOS सारखे काम करतात की जर ती स्त्री अडचणीत असेल तर तिने तो नंबर फिरवला की त्यांना लगेच कळतं आणि तिथे मदत मिळू शकते. काही लोकांनी कंटिन्युअस ट्रेनिंग्स करणं, कंटिन्युअस या विषयावरती बोलतं करणं वेगवेगळ्या माध्यमातून, तर असे काही प्रयोग केलेले आहेत. तर त्यामुळे आपण प्रयोगशील असलं पाहिजे, त्यामध्ये इनोव्हेशन्स आणले पाहिजेत आणि आपल्याला काही कोणा एका घटकाच्या विरोधात हा कायदा आहे असं म्हणायचं नाहीये, पण कामाचं ठिकाण हे सुरक्षित असलं पाहिजे, 0 टॉलरन्स फॉर सेक्शुअल हॅरॅसमेंट असलं पाहिजे. आणि हा जोपर्यंत विचार आणि जबाबदारी आपण प्रत्येक जण घेणार नाही, हे आपलं कर्तव्य म्हणून आपण ह्याच्याकडे पाहणार नाही, तोपर्यंत आपणच आपलं कामाचं ठिकाण गडूळ करत असू आणि आपण ते सुरक्षित करणार नाही. म्हणजे ती जबाबदारी प्रत्येकावरती आहे. जेव्हा जबाबदारी प्रत्येकावर आहे असं म्हणतो तेव्हा सगळ्यांची भूमिका स्पष्ट करायची आहे. आता अन्याय झालेली जी व्यक्ती आहे तिला अगदी कानकोंड करून टाकतात, सहकारी सुद्धा, वरिष्ठ सुद्धा. आणि त्यातून जी व्यक्ती काय म्हणतात ते अत्याचार करणारी आहे ती समजा वरिष्ठ असेल तर अजूनच त्या व्यक्तीला त्रास दिला जातो की जिच्यावर अन्याय झालेला आहे. मग यावेळी सहकाऱ्यांची आणि खास करून महिला सहकाऱ्यांची त्या व्यक्तीप्रती भूमिका कशी असावी? एकतर ज्यांच्या बरोबर अशा घटना होत आहेत आणि अन्याय सहन करावा लागतोय तर त्यांनी तर बिलकुलच हा अन्याय सहन नाही केला पाहिजे. एकट्या जरी असेल तरी मला वाटतं हिम्मत करून बोललं पाहिजे. जोपर्यंत ह्याच्याबद्दलचा गाजाबाजा होणार नाही आणि जोपर्यंत या महिला बोलणार नाहीत तोपर्यंत जो गुन्हा करणारा आहे तर ते जास्ती सोकावत जातील आणि अजून महिलांना ह्याचा त्रास होऊ शकतो. दुसरं आहे की जे बायसेस आपण आणतो की हिचं चारित्र्य कसं आहे, ही कोणते कपडे घालते, हिची वागणूक कशी आहे, ही खूप मोकळेपणाने वागते का, मग ह्याच्याबरोबर जर ती इतके मोकळेपणाने वाटते तर त्याचा काय एवढा त्रास झाला पाहिजे, हे जे प्रश्न आपण सतत त्या स्त्रीला विचारत असतो, त्या विक्टिमला विचारत असतो, मला वाटतं आता हे प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. तिला एका व्यक्तीबरोबर मोकळेपणाने राहावंसारखं वाटत असेल आणि दुसऱ्या बरोबर नाही तर तो मला वाटतं निर्णय तिचा आहे आणि आपण तो स्वीकारला पाहिजे, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित नाही केले पाहिजेत. कमिटी एन्क्वायरी करत असताना पण मला वाटतं की खूप तटस्थपणे ह्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की विक्टिम्स पर्स्पेक्टिव्ह जो आहे त्या स्त्रीला हे जाणवलेलं आहे, तिला ते नकोसं वाटलेलं आहे, तर तुला हे नकोसं का वाटलं असा प्रश्न परत तिला न करता तिच्या दृष्टिकोनातून हे सगळं समजून मला वाटतं एन्क्वायरी पुढे झाली पाहिजे. बरेचदा अशा घटनांमध्ये साक्षीदार नसतात कारण का एकटे असताना या घटना होत असतात किंवा जेव्हा ते शाब्दिक असतं किंवा हावभावातून असतं तर त्यावेळेला काय कसं म्हणजे पुरावा आपण कसा आणणार आहे, ते लेखी असतं तेव्हाच आपण पुरावा आणू शकतो. आणि म्हणून मग अशा वेळेला ॲफिडेव्हिटच्या स्वरूपात ती मांडणी जी आहे ती होऊ शकते. कारण का कोर्टात जसं ॲफिडेव्हिट चालतं तर तसंच ह्या कमिटीला कोर्टाचे अधिकार दिलेले असल्यामुळे ॲफिडेव्हिटच्या द्वारे पुराव्याची मांडणी जी आहे ती होऊ शकते. त्याला कायद्याच्या भाषेत एव्हिडन्स ॲफिडेव्हिट म्हणतात की तुम्ही तुमचा पुरावा ॲफिडेव्हिटमधनं देताय, लेखी स्वरूपामध्ये व्यवस्थित पोचतो. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. संतोष बोलतायत मुंबईहून. नमस्कार संतोष. हा, संतोष तांबे, मुंबई 7 रस्त्यावरून बोलतोय. मॅडम बोला. या ठिकाणी आता जे चाललेलं आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार, शोषण वगैरे ज्या ठिकाणी होतं, जेव्हा एखाद्या नर्सेस काम करतात, वैद्यकीय अधिकारी काम करतात, त्या ठिकाणी काम करत असताना वार्डबॉय असतील, स्वीपर असतील, हे लोक सुद्धा त्या एखाद्या स्त्रीला वेगळ्या नजरेने कधी कधी पाहण्यात जातं, त्यांना टोमणी मारणं अशा पद्धतीचं काम करतात. तर ते सतत जर होत असेल आणि ते सहन करण्यापलीकडे जात असेल तर त्या ठिकाणी आपण तक्रार वगैरे मॅडम कोणाकडे करू शकतो असं काय? महत्वाचा मुद्दा आहे संतोष तुमचा. या दृष्टिकोनातून आपल्या तज्ज्ञ मार्गदर्शन करतीलच. आजचा आपला सखी सह्याद्रीचा थोडासा गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे वास्तवाला धरून आहे. तो म्हणजे असा की कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार आणि याविषयी ॲडव्होकेट रमा सरोदे आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम, आता फोन होता राजेश यांचा आणि त्यांनी म्हटलं होतं, आपण म्हटलं तसंच मगाशी बोलताना, की जेव्हा वरिष्ठांकडनं होतं पण कनिष्ठांकडनं सुद्धा शेरेबाजी आहे की ज्या गोष्टींविषयी महिला बोलू शकत नाही पण हो तो अत्याचाराचा भाग आहे. याविषयी काय? नाही, तो अत्याचार जो आहे किंवा लैंगिक छळाचा जो प्रकार आहे तो कोणाहीकडनं होऊ शकतो. तो आपल्या बॉसकडनंच होतो आणि वरिष्ठांकडनंच होतो
असं काही नाहीये. त्यामुळे ती एक वृत्ती आहे वृत्ती आहे, शेवटी, अगदी. आणि त्यामुळे ते कोणाहीकडनं होऊ शकतं. आणि हे झाल्यावरती एकतर आपल्या कामाच्या ठिकाणी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी आहे का हे तपासणं, आणि नसेल तर आपल्या एम्प्लॉयरला हे सांगणं की इंटरनल, किंवा मॅनेजमेंटला सांगणं की इंटरनल कंप्लेंट्स कमिटी असली पाहिजे. आणि इंटरनल कंप्लेंट्स कमिटी जर तरीही त्यांनी स्थापन केली नाही, तर इतर कायदे जे आहेत, जे इतर फौजदारी कायदे आहेत, तर त्याचा वापर आपण करू शकतो आणि तिकडे आपण तक्रार नक्कीच करू शकतो. पण मला वाटतं आता प्रत्येक कामाच्या ठिकाणी जिथे 10 पेक्षा जास्ती एम्प्लॉईज आहेत, तर तिथे एक इंटरनल कंप्लेंट्स कमिटी करणं ह्या कायद्यांनी आता बंधनकारक केलेलं आहे. आता ही जेव्हा कमिटी फॉर्म केलेली आहे, तुम्ही वेगवेगळी उदाहरणं बघत असता, या दृष्टिकोनाने कार्यशाळा घेता, मार्गदर्शन करता. जेव्हा कमिटी फॉर्म होते किंवा याविषयीच्या तक्रारी या कमिटी समोर येतात, आस्थापनासमोर येतात, तेव्हा नेमकं काय घडतं की जेणेकरून पुन्हा असं होऊ शकतं का की ती व्यक्ती जी आहे, दोषी व्यक्तीला सजा झालेली आहे आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ती सुरळीतपणे पुन्हा आपल्या कामाला लागलेली आहे? अशी उदाहरणं असतात. हो, आहेत अशी उदाहरण. आणि पूर्णपणे मला वाटतं ती कमिटी कशी काम करते ह्याच्यावरती आहे. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे कमिटीने उत्तम काम केलेलं आहे आणि त्या महिलेला न्याय मिळालेला आहे आणि समाधानकारक न्याय मिळालेला आहे. आणि जर आपल्याला कमिटीचं कामकाज त्याच्याबद्दल जर आक्षेप घ्यायचा असेल किंवा ते जर फेअर नाहीये असं जर वाटत असेल, किंवा त्यांनी दिलेले रेकमेंडेशन्स हे आपल्याला मान्य नसतील आणि दोन्ही पार्टीजपैकी कोणालाही ते मान्य नसतील, तर त्यांना 90 दिवसाचा वेळ मिळतो आणि ते अपील करू शकतात. कमिटीनी त्यांचा पूर्ण एन्क्वायरीचा जो रिपोर्ट आहे तो 10 दिवसात तयार केला पाहिजे एन्क्वायरी झाल्यानंतर. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती डॉक्युमेंटेड असते. आणि त्या रिपोर्टची प्रत जी आहे ती दोन्ही पार्टीजना, म्हणजे जी तक्रार करणारी आहे आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे, त्यांना ती दिली पाहिजे. म्हणजे जर त्यांना कमिटीचं कामकाज जर पटलेलं नसेल किंवा ते रेकमेंडेशन्स पटलेले नसतील, तर ते वरच्या कोर्टात अपीलमध्ये जाऊ शकतात. बरोबर. मॅडम, एक प्रश्न जो आहे की जो मगाशी आपल्या चर्चेमध्ये तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडनं आला होता, तो म्हणजे असा की बऱ्याचदा या कायद्याचा गैरफायदा या महिला करतात आणि प्रमोशन्स असेल किंवा इतर आपल्या फायद्यासाठी कायद्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. तुमचा अभ्यास याविषयी काय म्हणतो? बरेचदा असं होतं की महिलांसाठी जेव्हा एखादा विशेष कायदा येतो, तर त्यावेळेला आपण त्याच्या दुरुपयोगाबद्दल की महिला त्याचा कसं मिसयूज करतील ह्याच्याबद्दल मला वाटतं आपण जास्ती चर्चा करतो. पण मुळात हे समजून घेतलं पाहिजे की कायदा करण्याची गरज का भासली, कारण का ते प्रकरण, अशा पद्धतीचे प्रकरण जे आहेत ते खूप वाढत चाललेले आहेत आणि आता एक तो सामाजिक प्रश्न म्हणून आपल्या समोर आलेला, एक सोशल इव्हल म्हणून आपल्या समोर आलेला आहे. आणि म्हणून मग आपण कायदा झाला पाहिजे याचा आग्रह आपण धरतो. पण तरीही ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की कोणीही खोटी तक्रार केली, मग भलेही कोणीतरी दुसऱ्यांनी ती तक्रार केली असेल, त्या महिलेच्या वतीने खोटं ॲफिडेव्हिट दिली, खोटं साक्ष दिलं, तर ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की त्यांच्याही वरती कारवाई होऊ शकते. मग ती सर्व्हिस रूल प्रमाणे होऊ शकते किंवा ते कमिटी ठरवतील की काय केलं पाहिजे. पण खोटी तक्रार म्हणजे काय, मला वाटतं ह्याची स्पष्टता होणं खूप गरजेचं आहे. बरेचदा जसं मी म्हटलं की अशा लैंगिक छळाचे जे प्रकरण असतात ते ती महिला एकटी असताना होत असते. पुराव्या अभावी जर एखादी गोष्ट ती सिद्ध करू शकली नाही, तर त्याला आपण खोटी तक्रार म्हणू शकत नाही. जे म्हणतायत की ही तक्रार खोटी आहे, हे ॲफिडेव्हिट खोटं आहे, ही साक्ष खोटी आहे, त्यांनी प्रूव्ह केलं पाहिजे, त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे की हे सगळं खोटं आहे. मगच खोट्या तक्रारीचा आरोप त्या व्यक्तीवरती होऊ शकतो. पण फक्त पुरावा नाही म्हणून मी ही माझी तक्रार सिद्ध करू शकले नाही, त्याला आपण खोटी तक्रार म्हणत नाही. ही स्पष्टता येणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग प्रत्येक ठिकाणी जिथे रेकमेंडेशन्स त्या बाईच्या विरोधात जातील ती म्हणजे तक्रार खोटी आहे असं जर आपण समीकरण करणार असू, तर कुठल्याच बायका पुढे येणार नाहीत तक्रार करण्यासाठी. खरंय. या वेगवेगळ्या उदाहरणांकडे जेव्हा बघतो तेव्हा एक लेबल लावण्याची प्रवृत्ती जी आहे ती समाजामध्ये दिसून येते की हां, ती व्यक्ती अशी आहे किंवा ते असं आहे, मग असं करायलाच नको किंवा आपणच त्यापासून लांब राहायला हवं. पण आज जेव्हा आपण असं म्हणतो की समानतेच्या युगात वावरतो आहोत, काम करायचं आहे, प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर प्रगती साधायची आहे, मग या सगळी प्रकरणं होऊच नयेत असं काही करता येऊ शकेल?
हो, कारण का ह्या कायद्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतली पाहिजेत प्रत्येक कामाच्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. आणि अॅन्युअल रिपोर्ट जो आहे तो डिस्ट्रिक्ट ऑफिसर जे नेमलेले असतील, जे जिल्हाधिकारीच्या ऑफिसमध्ये असतील किंवा त्यांच्या अंडरचे असतील, तर तिथे प्रत्येक वर्षाचा अहवाल जो आहे तो देत असताना त्या ऑफिसमध्ये किती केसेस आल्या, त्या केसेसचा निकाल झाला की नाही, किती पेंडिंग आहेत, किती अपीलमध्ये गेला, हे तपशील देत असताना त्या ऑफिसनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेतलेली आहेत ह्याचाही तपशील देणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे कायद्याचं जर नाव तुम्ही पाहिलं तर त्याचमध्ये लिहिलेलं आहे की द सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन, प्रॉहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट ऑफ 2013. त्यामुळे प्रिव्हेन्शनवर जर आपण भर दिलं आणि जर ह्या घटनाच होणार नाही ह्याची काळजी घेतली आणि जर आपण आपलं ऑफिस किंवा आपलं कामाचं ठिकाण जर सुरक्षित केलं तर मला वाटतं रिड्रेसल पर्यंत आपल्याला मग फार बोलायची गरजच नाहीये. कारण का मग असं वातावरणच आपण तयार करतोय की जिथे अशा गोष्टी घडणार नाहीत, आणि घडल्या तर मग एक ते मोकळीक वातावरण पण असेल की जिथे स्त्रिया मनमोकळेपणाने याच्याबद्दल बोलू शकतील. खरंय. जोपर्यंत घटना ही माझ्या बाबतीत किंवा माझ्या संबंधितांच्या बाबतीत घडत नाही तोपर्यंत मी त्याविषयी का बोलू, त्याविषयी आवाज का उठवू, ही जी समाजमनाची प्रवृत्ती आहे ना, ही तारक समाजमनाचं द्योतक आहे, मारक समाजमनाचं द्योतक आहे. आपण कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो, अर्थातच आपल्या मनाशी विचार करायचा आहे. सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्या कृतीमधूनच या गोष्टीविषयी स्पष्टता होईल. पण त्याचबरोबर जेव्हा समाजाचा आपण एक भाग आहोत आणि विकासाकडे आपण वाटचाल करत आहोत असं आपण म्हणतो आणि आपली पाळंमुळं काय आहेत, संस्कृती, संस्कार याविषयी आपण अभिमानाने सांगत असतो, तेव्हा हो, एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर ठेवणं, सन्मान ठेवणं आणि हो, कार्याप्रती ही आपली कार्यकर्तव्य जी आहेत ती जाणून त्या दृष्टिकोनातून वाटचाल करणं हेही तितकंच मोलाचं आहे. काही विषय टाळले जातात, त्याविषयी बोललं जात नाही, पण हो, हा मंच असा आहे की या मंचावर या वेगवेगळ्या विषयांविषयी वाचा फोडली जाते, माहिती करून दिली जाते. त्याचाच हा छोटासा प्रयत्न होता आजच्या सखी सह्याद्रीच्या भागातनं आणि मागच्या भागातनं. कसा वाटला भाग नक्की कळवा या पत्त्यावर. सखी सह्याद्री, निर्माती दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी sakhisayhadri@gmail.com. यांची आम्ही वाट बघतोय. अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तुमचा सहभाग ही तितकाच मोलाचा आहे आणि कृती ही आपल्यापासूनच आपण करायची. जाता जाता तुम्हाला काय सांगायचंय की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिता की ज्यांनी आजच्या भागात भाग घेतलेला नाहीये, पण हो, कार्यक्रम त्यांच्यापाशी पोहोचतोय. मला वाटतं की काम करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. कारण का जेव्हा आपण समानतेचा अधिकार स्वीकारला तर त्यावेळेला स्त्री आणि पुरुषांना समान कामाच्या संधी मिळाल्या पाहिजेत असंही आपण स्वीकारलं. पण ते कामाचं ठिकाण सुरक्षित असणं हे महत्वाचं आहे. आणि जर ते सुरक्षित नसेल तर ते आपल्याच हातात आहे की आपण ते सुरक्षित केलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा लैंगिक छळ होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. मग तो भलेही स्वतःवरती होत नसेल, आजूबाजूला होताना दिसत असेल, तर मला वाटतं एकजुटीने ताकद जी आहे ती एकमेकांची झाली पाहिजे आणि आपण एकमेकींना साथ देत आणि ती मानसिकता जी आहे ती बदलत आणि स्त्रीचे अधिकारांच्या बद्दल किंवा तो दृष्टिकोन ठेवत मला वाटतं की ह्या प्रश्नांकडे बघणं आणि मग त्या महिलेला मदत करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे बोलकं करणं महिलेला ह्याविषयी हे खूप महत्वाचं वाटतं मला. खरं बोलायचं आहे, कुठे, कधी, कसं तुम्ही ठरवायचं आहे. पण त्याचबरोबर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपणाची वेळ जी आहे ती आवर्जून तुमच्यापाशी सांगते, ती म्हणजे रात्री 11:30 वाजता. आज रात्री 11:30 वाजता तुम्ही हा एपिसोड पुन्हा बघू शकाल. भेटूया पुढच्या भागात. ॲडव्होकेट रमा सरोदे आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.